नमस्कार, सुप्रभात। आज पंढरीच्या वारीचा आनंदोत्सव अर्थात आषाढी एकादशी। भेटी लागी जीवा लागलीसे असं म्हणत वारकरी आज पंढरी नगरीमध्ये दाखल झालेत आणि संपूर्ण पंढरपूर हरिनामाच्या गजरामध्ये दुमदुमून गेलंय। याच आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा संपन्न झाली। पत्नी अमृता फडणवीसांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विठ्ठलाची शासकीय पूजा केलेली आहे। यावेळी विठ्ठलाच्या मूर्तीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुधाचा अभिषेक करण्यात आला। देवाला मुख्यमंत्र्यांनी आणलेला पोशाख देखील परिधान करण्यात आला आणि त्यानंतर विठ्ठलाची आरती करण्यात आली। विठ्ठलाच्या पूजेनंतर रुक्मिणी मातेची देखील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा संपन्न झाली आहे। विठ्ठलाची आज आषाढी एकादशी सोहळा आहे। आज आषाढी एकादशी सोहळ्याला विठुरायाचा साज आपण पाहू शकतो। आज नुकतीच मुख्यमंत्र्यांची या इथं पूजा झालेली आहे आणि विठ्ठलाचं हे सावळं रूप एबीपी माझाच्या माध्यमातून आपण पाहू शकता। कॅमेरामन धनंजय गारुंडेसह सुनील दिवाण, एबीपी माझा। पंढरपुरात आषाढी एकादशीचा उत्साह सध्या पाहायला मिळतोय। चंद्रभागेच्या तीरावरती भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे। चंद्रभागेच्या वाळवंटी हा भक्तीचा जनसागर सध्या लोटलेला आहे। चंद्रभागेत स्नानासाठी भाविकांनी ही अलोट गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळतेय। सुनील दिवाण आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत। सुनील, ही अलोट गर्दी, हा महासागर आपल्याला पाहायला मिळतोय, सध्या तिथलं वातावरण काय आहे? खरंच सांगतो, सकाळी पहाटे 1 वाजल्यापासून ही अशीच गर्दी आहे आणि गर्दी वाढत चाललेली आहे। आषाढीचा हा महासागर संपूर्ण चंद्रभागेचं वाळवंट भरून गेलेलं आहे। जिथं पाहावं तिथं लोकच आहेत आणि या लोकांमध्ये चेंगराचेंगरी होऊ नये ह्याची खबरदारी आता प्रशासनाला घ्यावी लागते। मात्र ज्या पद्धतीने गर्दी आहे या गर्दीमुळे सर्व विक्रम मोडले गेलेले आहेत। जवळपास 20 ते 22 लाख वारकरी आज आषाढी एकादशी सोहळ्यासाठी पंढरपुरात दाखल झालेले आहेत आणि हा महासागर, अथांग महासागर भाविकांचा आहे। हीच गर्दी पहाटेपासून सुरू आहे आणि याच पद्धतीने अजूनही इकडे पाहिलं आपण तर ज्या पद्धतीने गर्दी मंदिराकडून अजून स्नानाला येते, अशा प्रत्येक घाटावरून ही गर्दी येते। ज्यांना स्नान करायचंय, ज्यांचे स्नान झाले तेवढ्याच संख्येने भाविक आता या इकडे चंद्रभागेच्या स्नानावर येत आहेत। हा महाद्वार घाट आहे आणि याच पद्धतीच्या सर्व घाटांवर भाविकांची गर्दी फुलून गेलेली आहे। या गर्दीचं नियोजन करण्यासाठी आपले मंत्री गिरीश महाजन इथं समोर महापूजा संपल्यानंतरपासून उभारलेले आहेत आणि कुठेही चेंगराचेंगरी होऊ नये ही त्यांची जी जबाबदारी आहे, आपत्कालीन व्यवस्थापन ते सांभाळत आहेत। स्वतः माईक हातात घेऊन या माचणवर उभे आहेत आणि संपूर्ण गर्दीचं नियंत्रण करावं लागते। परिस्थिती तशी हजारोंच्या संख्येने भाविक जाणारे आणि येणाऱ्यांची संख्या आहे। हा एक घाट आहे, असे जवळपास 12 घाट आहेत आणि प्रत्येक ठिकाणी असाच जनसागर जो आहे हा चंद्रभागेच्या पवित्र स्नानासाठी चंद्रभागेकडे निघालेला आहे। ज्या पद्धतीने प्रशासनाने यावेळेला नियोजन केलं होतं त्यामुळं चंद्रभागेत आता स्नानासाठी सुरक्षित पाणी आहे, ज्यामुळं भाविकांना पूर परिस्थितीचा सामना करावा लागलेला नाही। उजनीत परिस्थिती अजूनही भरपूर पाणी येत आहे, तरी सुद्धा प्रशासनाने हे उजनी आषाढी सोहळ्यामध्ये पूर परिस्थिती येऊ नये म्हणून ही सर्व व्यवस्था केली होती आणि ती अत्यंत योग्य ठरली। त्यामुळं भाविकांना आता स्नान करता येते। या घाटावर असेल किंवा पलीकडच्या नदीच्या ऐल तीरावर आणि पैल तीरावर दोन्ही बाजूला हजारो भाविक स्नानासाठी उतरताना दिसत आहेत। समोरचे कुठलाही घाट, कुठलीही बाजू असेल तिथून हे भाविक येत आहेत। जिथून रस्ता मिळतोय तिथून चंद्रभागेचं पवित्र स्नान करायचंय भाविकांना। आज आषाढी एकादशी असती, विठ्ठलाचं दर्शन नाही झालं तरी चालेल, मात्र पवित्र चंद्रभागेचं स्नान करायचं आणि विठ्ठलाचं कळस दर्शन घ्यायचं हा भाविकांचा आषाढी एकादशीचा शिरस्ता असतो आणि हे कळस दर्शन घेऊन भाविक प्रदक्षिणा मार्गावर आपल्या दिंड्यांसमवेत विठुनामाचा जय जयकार करत, जयघोष करत प्रदक्षिणा पूर्ण करीत असतात आणि अशा रीतीने आजचा हा सोहळा आहे
आज ज्या पद्धतीनं गर्दी प्रत्येक ठिकाणी दिसते, ही गर्दी पाहता सध्या तरी या वर्षीनी सर्व रेकॉर्ड यात्रेचे मोडलेले आहेत आणि ही परिस्थिती आज संध्याकाळपर्यंत आहे आणि अशीच राहणार आहे. त्यामुळं यंदाची प्रशासनावरचा ताणही जास्त आहे आणि यंदाची गर्दी सुद्धा जास्त आहे. बरोबर आहे. यंदा प्रशासनाचा ताण नक्कीच वाढलेला आहे. चंद्रभागा तीरावरची ही दृश्य आपण पाहतोय. स्नानासाठी भाविकांनी अलोट अशी गर्दी केलेली आहे. अर्थातच सुनील, इकडे गर्दी आम्हाला दिसतेच आहे आणि तशीच गर्दी ही पंढरपुरातल्या देवळात देखील असणार आहे. तिथे काय प्रकारचं नियोजन करण्यात आलं आहे आणि तिथले दर्शन नेमकं कसं सुरू आहे? आज सकाळी जी पहाटे 2:20 वाजता मुख्यमंत्री महापूजेला आलेले होते, शासकीय महापूजेला. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी, त्यांची मुलगी होती, मानाचे वारकरी दाम्पत्य होते आणि पालकमंत्री जयकुमार गोरे अशी मंडळी आज पहाटे 2:20 मंदिरापाशी पोहोचली आणि त्यानंतर नेहमीच्या पद्धतीने, पारंपरिक पद्धतीने विठुरायाची महापूजा झाली. आषाढी सोहळ्यानिमित्त जे भाविक येत आहेत त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण मंदिर परिसर हा विद्युत रोषणाईने सजवण्यात आला होता. तसं तर संपूर्ण पंढरपूर शहराला विद्युत रोषणाई केलेली आहे. मात्र यंदा फुलांची जी आकर्षक सजावट मंदिराला केलेली आहे, मंदिराच्या बाहेर आणि मंदिराच्या आत दोन्ही बाजूला फुलांची आकर्षक सजावट केलेली आहे. मुख्यमंत्र्यांची पूजा चालू असताना सुद्धा भाविकांचं मुखदर्शन पूर्णपणे चालू ठेवण्यात आलं होतं. म्हणजे मुखदर्शन कालपासून जे सुरू आहे ते मुख्यमंत्र्यांच्या पूजेला सुद्धा थांबवण्यात आलं नव्हतं. आणि यावेळेला पहिल्यांदाच असं पाहायला मिळालं की 3:30 वाजता मुख्यमंत्र्यांचा सत्कार संपला की लगेच पदस्पर्श दर्शनाची, म्हणजे जे लोक भाविक रांगेत उभारलेत ती दर्शनाची रांग सुरू झालेली आहे. सध्या खरं तर विठ्ठलाच्या दर्शनाची रांग गोपाळपूरच्या पुढं जवळपास 6 ते 7 किलोमीटर आहे. म्हणजे 2 ते 2.5 लाख भाविक हे दर्शन रांगेत आहेत. अशाही परिस्थितीमध्ये आज एकादशीला काल जे सकाळी 7ला वगैरे उभारले होते त्या भाविकांना आज पहाटे 5ला दर्शन झालेलं आहे. म्हणजे आज देखील दर्शनाला 18 ते 20 तास एवढा वेळ लागत आहे. मात्र यंदा VIP दर्शन पूर्णपणे बंद केल्यामुळं ज्या वेळेला 30-30 तास आषाढीला लागायचे ते आता 20 ते 22 तासापर्यंत हे आलेलं आहे. त्यामुळं भाविकांसाठी हा निर्णय खरंच फायदेशीर ठरतोय आणि जे भाविक रांगेत तासनतास उभारतात त्यांना अतिशय कमी वेळात आज दर्शन मिळायला सुरुवात झालेली आहे. हो, नक्कीच. त्यामुळे हा चंद्रभागेचा तीरावरचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय. धन्यवाद सुनील, आपण दिलेल्या या माहितीबद्दल.